साठविला हरी जी हृदय मंदिरी सरलीरधार झाला सफल व्यापार। भगवान शंकराच्या रुक्मिणी पांडुरंगाच्या साक्षीने त्यांच्या दरबारात वैकुंठवासी पूज्य आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय ज्यांचं जीवन करोनी प्रबोध संत पार उतरले या जगद्गुरु तुकोबरायाच्या उक्तीप्रमाणे ज्यांचं जीवन हे भगवत स्वरूप झालेलं आहे अशा वैकुंठवासी पूज्य पुंडलिक महाराज बोधले उर्फ आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असलेलं आदराचं स्थान आणि आपल्या सर्वांच्या मुखात असलेला त्यांच्याविषयीचा आदराचा आपुलकीचा गोड शब्द म्हणजे दादा। त्यांच्या आज 13व्या दिवसाच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जीवनाला आल्यानंतर मनुष्य जन्माला येण्याचं जे परमोच्च साध्य आहे, जे ध्येय आहे, ते ध्येय कशामुळे प्राप्त झालं आणि त्या ध्येय प्राप्तीचे देह नाही बरं का, ध्येय प्राप्तीचे परिणाम काय झाले याचा विचार या अभंगाच्या द्वारा मला सांगतात। विठ्ठल विठ्ठल आदरणीय पूज्य दादा यांचं जीवन हे भगवत स्वरूप झालेलं आहे आणि त्या निमित्ताने
आपल्या रूढी परंपरेनं घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आपण त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असतो. भारतीय संस्कृतीने आपल्याला अनेक प्रकारचे जे संदेश दिलेले आहेत, जे मार्गदर्शन केलेले, अलीकडच्या भाषेत बोलायचं जी गाईडलाईन दिलेली आहे, जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे विचार दिलेले आहेत. पहिली गोष्ट आहे आपल्याला कर्तव्य सांगितलं, आणि दुसरी गोष्ट आहे आपल्याला कृतज्ञता सांगितली. कर्तव्य सांगितलं प्रत्येक, कारण ह्या जन्माला आलेल्या माणसात, मृत्यू लोकात आलेल्या माणसाला कर्म प्रधान आहे. कोणीही किती जरी म्हटलं मी कर्माचा त्याग करतो म्हटलं तरी शक्य नाही. माऊली वर्णन करतात, कोणत्याही माणसानं म्हटलं मी त्याग करतो शक्य नाही. का? जीवनच कर्मामुळे प्राप्त झालेलं आहे. त्याचा विचार आपण नंतर करणार आहोत. माऊलीने त्याच्यावर एक सुंदर ओवी केली. मृत्तिकेचा वीट घेऊन काय करील घट. घटानं ठरवलं मातीचा संबंधच ठेवायचा नाही, संबंध तोडून टाकायचं. मातीचा आणि आपला कवडी मात्र संबंध ठेवायचा नाही. लय राग आलाय मला मातीबद्दल, असं कोणी ठरवलं? घटानं ठरवलं. तर घटातली जर माझी माती बाजूला फेकून दिली तर घटाचं अस्तित्व आहे का? मृत्तिका म्हणजेच घट. एवढंच आहे की ती मोकळी माती, ती भिजवून चिखल केला आणि कुंभाराने त्याच्यात लीद टाकून चिखल करून तुडून त्याच मातीला कशाचा आकार दिलेला आहे? घटाचा आकार दिलेला आहे. म्हणजे अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर घटाचं उपादान कारण काय आहे? दत्त महाराज, माती. त्याला संस्कृतमध्ये मृत्तिका म्हणतात, आहे की नाही? माती हे घटाचं उपादान कारण आहे, आणि उपादान कारण सोडून कार्य होत नसतं. म्हणून कर्म हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला कर्मच करावं लागतं, कर्तव्य करावं लागतं. देव जरी अवताराला मृत्यू लोकात आला तरी देवाला सुद्धा अगोदर सांगितलेले तुम्हाला इथे येऊन काय करायचंय. देवाला सुद्धा, या अभिमान महाराज, देवाला देखील सांगितलेले या मृत्यू लोकात येऊन तुमचं काय काम आहे. शाळेत जाऊन मास्तरने काय करायचे? आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी धर्म रक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना. देवाला सुद्धा ह्या मृत्यू लोकात आल्यानंतर कर्माचं बंधन ठेवलेलं आहे. इथं यायचं म्हणजे धर्माचं रक्षण. धर्माचं रक्षण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? दुष्टाचा संहार, भक्ताचं पालन. हे कोणाचं काम आहे? हे देवाचं काम आहे. मग देवाला जर मृत्यू लोकात आल्यानंतर कर्तव्य करावं लागतं, तर जीवाला कर्तव्य करावंच लागतं. म्हणून ज्याला त्याला कर्तव्य सांगितलेले आहे. त्याच्यातही कर्तव्यामध्ये वर्णाश्रमाप्रमाणे कर्तव्य सांगितलेले. अलीकडे जरी वर्णाश्रम ह्या गोष्टी लोकांनी इन्कारल्या असल्या, ठीक आहे, कालाच्या ओघात बदल होतो, पण मूळ तत्व तेच राहतं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही चौकट पहिली होती. ती चौकट कालबाह्य झाली, मान्य अमान्य केली, पण आज पण तीच चौकट आहे. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, जर जास्तच बरा असला तर सुपर क्लास 1. हे बघा, एक वाक्य मला आठवले, मी सांगतो. एक वाक्य असं आहे की
दोन गोष्टी कायदाही बदलू शकत नाही, सरकारही बदलू शकत नाही आणि समाज सुधारकही बदलू शकत नाही. एक कर्तृत्व आणि दुसरा आहे बुद्ध्यांक. याच्यामुळे निर्माण होणारं अंतर जगातलं कुणीही बदलू शकत नाही. कर्तृत्व जो पहाटे उठल्यापासून शेतात जातो आणि रात्री 10 वाजता शेतातून परत येतो, त्याचा ऊस कसा येतो, आणि जो ऊस लावल्यानंतर जे शेतात जातो तो पुन्हा ऊसाला तोडचिट्टी आल्यानंतर शेतात जातो. मग पहिल्याचा ऊस किती झाला, एकरी 110 टन, आणि दुसऱ्याला विचारलं तुझा ऊस किती झाला, तर 6 एकरमध्ये एक वायर म्हणजे कळलं का, 60 घ्यात दुसऱ्याचाच नुसतं वरचं वायर आहे त्याच्याकडं, एवढंच ऊस आहे. म्हणजे कर्तृत्वानं निर्माण होणारा अंतर जगातला कायदा मिटू शकत नाही, ना समाज सुधारक मिटू शकत नाही, ना कोणीच मिटू शकत नाही. एक. आणि दुसरं बुद्ध्यांक. माणसाचा जो बुद्ध्यांक असतो त्यामुळे निर्माण होणारं अंतर कोणालाच मिटवता येत नाही. अरे पहिल्या वर्षी परीक्षेला मी बसणार, लोकमान्य टिळकाचं वाक्य आहे, तर मीच पहिला येणार. 100% मार्क मिळवणाराचा बुद्ध्यांक कोणता, आणि 3 वर्षे एकाच वर्गात नापासून सुद्धा 0 मार्क मिळवणाराचा बुद्ध्यांक कोणता. जो 100% मार्क घेतो तो उच्च अधिकारी होतो, ज्याला काहीच जमत नाही तो सुद्धा अधिकारी होतो, पण गुर राखायचा अधिकारी होतो. म्हणजे बुद्ध्यांकाने निर्माण होणारं अंतर कोणालाच मिटवता येत नाही, आणि कर्तृत्वाने निर्माण होणारं अंतर कोणालाच कमी करता येत नाही. म्हणून कर्तृत्व महत्त्वाचं. आपल्याला कर्तव्य सांगितलं, तेही कर्तव्य वर्णाश्रमाच्या नियमाप्रमाणे ज्या त्याच्या योग्यतेप्रमाणे कर्तव्य आहे. कोणत्या वर्णात कोणाला काय कर्तव्य, कोणात आता कोणत्या क्लासमध्ये आपण असा शब्द वापरू, अलग लक्षात, ज्या त्या पद्धतीने त्याचं कर्म आहे. आणि ब्रह्मचारी आश्रमामध्ये काय कर्तव्य आहे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आहे की नाही. ग्रस्त आश्रमे विचार षटकर्म, वानप्रस्थितो संयोगी वियोग आणि संकल्प तो त्याग संन्यासाचा, असं ज्याचं त्याचं कर्तव्य आपल्याला सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्याला कृतज्ञताही सांगितलेली आहे. ज्यांचे तुमच्यावर उपकार आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या मनात कृतज्ञता असली पाहिजे. उपकार आहेत आपल्यावर, कोणाचे उपकार आहेत, पहिले ईश्वराचे उपकार आहेत. आता आपल्याला वेळ कमी, पण देवाने युगे देवेने निर्मित आहात, देवाने आपल्यासाठी 10 गोष्टी निर्माण, रविचंद्र घना वृक्ष, हे ज्या गोष्टी आहेत विनामूल्य आपल्यासाठी आहेत, हे देवाचे उपकार आहेत. दुसरी गोष्ट, त्याची फेड नाहीत आपण करू शकत. आपल्याला घरातल्या लाईटचं बिल फेडता वेळेवर भरता येत नाही, आकडे टाकून घेतो आपण. पण सूर्याचं जे बिल आहे ते जर भरायचं ठरलं तर जमल का. त्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजनसाठी किती पैसे लागायचे, आणि प्रत्येकाच्या नावाला जर मीटर लावलं आणि जो ऑक्सिजन घेतो त्याचे बिल द्यायचं ठरवलं, जमल का ते. म्हणून हे देवाचे उपकार आहेत आपल्यावर. दुसरी गोष्ट, ऋषीमुनीचे आपल्यावर उपकार आहेत, की या ऋषीमुनीने या विश्वाचं संशोधन करून प्रत्येक मानव जातीचं कल्याण कशात होईल असे सिद्धांत निर्माण करून ठेवले, असे ग्रंथ निर्माण करून ठेवले, आणि ते आपल्या अनुभूतीतून जगाला दिले. आणि एवढंच नाही, ही ज्ञानदानाची परंपरा देणारी पिढी निर्माण करण्याचा आशीर्वाद दिला. लक्षात ठेवा. आज एवढे इंजिनियर डॉक्टर करायचे ते शासनाला ह्याला फंड द्या, त्याला स्कॉलरशिप द्या. आज एवढी संतांची मांदियाळी तयार होती आहे का मला. शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही. ही पिढ्यानपिढ्या सर्व जाती धर्मात तशा प्रकारचे प्रत्येक भागाभागात तसे प्रबोधनकार निर्माण होतात. हे ऋषीमुनीचे उपकार आहेत. आणि तिसरे उपकार आहेत आपल्या आईवडिलाचे उपकार आहेत. ऋषीमुनींचे गुरुजनांचे उपकार आहेत. आणि तिसरे उपकार आपल्या आईवडिलाचे आहेत. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, त्यांचे आपल्यावर उपकार असतात. आणि त्या उपकाराची जाणीव ठेवणं, ईश्वराच्या उपकाराची जाणीव ठेवणं कृतज्ञता आहे. ऋषीमुनी साधू संतांची गुरुजनांच्या उपकाराची जाणीव ठेवणं ही कृतज्ञता आहे. आई वडील आणि तत्संबंधित ज्यांनी आपलं जीवन घडवलं, मग ते समाज सुधारक असतील, सरकार असतील, बंधू असतील, कोणी असतील, शेजारी असतील, ज्यांनी आपल्या जीवनाच्या उत्कर्षासाठी बळ दिलं, त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता व्यक्त करणं ही परंपरा आहे. आणि त्या नियमाला अनुसरून आपल्याकडे परंपरा आहे, मृत्यूच्या नंतर आपण त्यांच्यावर योग्य ते अंत्यसंस्कार करणं, त्यांची रक्षा सावरणं, रक्षा तीर्थाच्या ठिकाणी नेऊन टाकणं, त्यांचा दशक्रिया विधी करणं, 11वा 12वा करणं, त्यांचा 13वा करणं. कुणी त्याला पुढे कुणी गंगापूजन म्हणतात, कुणी त्याला
वैकुंठ श्राद्ध म्हणतात, वेगवेगळ्या भागात वेगवेगळी प्रथा आहे. असं करून महिन्याचं मासिक करणं, वर्षाकाठी त्यांचं वर्षश्राद्ध करणं, घडलं तर दरवर्षी त्यांची पुण्यतिथी करणं, तेही नाही घडलं तर वर्षाकाठी पक्ष पंधरवड्यात त्यांची जी तिथी असते त्या तिथीच्या निमित्ताने पित्राला काय करणं, आपण पिंडातर्पण करणं, त्यांच्या निमित्तानं 2 लोकाला अन्नदान करणं. आणि काही काही पट्टेत असे त्यांना आपल्या बापाची तिथीच माहिती नसते, मग तरी त्याला पोट नियम म्हणून बघा तुम्ही लग्न जमवायला गेल्यानंतर ती विचारतात लोक की बरं तुमचं देवक काय, मग ते म्हणतात म्हाताऱ्या माणसाला विचारावं लागेल. म्हणजे देवक लोकांना लक्षात ठेवायचं काम म्हाताऱ्या माणसाचं आणि बिड्या वाढायचं काम पोरायचं आणि मग गोवा खायचं काम पोरायचं. अरे आपलं गोत्र आणि आपलं कुळ आपल्या लक्षात राहत नाही म्हणजे काय कमाल आहे, अलग लक्षात. मग त्यांना सांगितलं नसू द्या, नसलं तर सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी ज्याला तिथी माहिती नाही त्यांनी आपल्या वडिलाला काय करावं, पिंडतर्पण करावं, त्यांच्या निमित्ताने महापक्ष अशा प्रकारचं करावं. हां, काही लोकांना सांगितलं तेही तुम्हाला जमत नसेल तर अक्षय तृतीयाच्या दिवशी तरी त्यांच्या नावाने नैवेद्य दाखवा, एखादा माणूस जेवायला घाला, ही कृतज्ञता आहे. आणि आपण महाराष्ट्रीयन माणसं असल्यामुळे आपण दोन्हीलाही मानतो, आपण विधीलाही मानतो आणि आपण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस संतांच्या विचाराने घडलेला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संतांच्या विचारानं संतांच्या संस्कारानं घडलेला आहे. महाराज खूप वेळेला काही अनेक अतिउच्च मोठ्या लोकांचा संबंध येतो. इथं व्यासपीठावर धर्माला नावं ठेवणारी माणसं आता कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला भेटल्यावर म्हणतात, महाराज माझं जे एकनाथ नाव आहे ना, काय नाव आहे म्हणजे ही एकनाथ शिंदे साहेबच सांगत नाही मी, ते बिचारे धर्माला मानणार आहेत, अलग लक्षात. पण ज्यांनी व्यासपीठावर धर्माला शिव्या दिल्या, धर्म वाईट आपूची गोळी म्हणली, तेच कार्यक्रम संपल्यानंतर भेटल्यानंतर म्हणतात, महाराज माझं जे एकनाथ नाव आहे ना, माझी आई पैठणची वारकरी होती आणि तिनं आवडीनं नाव ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे हे नास्तिक म्हणायचा विषयच नाही. माणूस सोयीनुसार धर्माची व्याख्या लावत असतो आणि बोलत असतो, पण प्रत्येक माऊलीने असं लिहिलंच नसतं. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. मग कोणी येशू ख्रिस्ताला मानेल, कोणी पैगंबराला मानेल, कोणी बसवेश्वराला मानेल, कोणी भगवान महावीराला मानेल, अलग लक्षे कोणी कोणाला मानायचं ती मानेल, पण त्याच्या अंतःकरणातली भाववृत्ती कुठंतरी शुद्धतेने, कुठंतरी नम्र होत असते आणि कुठंतरी कोणाला थोर मानून तिथे अनन्य होत असते. हा भाव प्रत्येकाच्या अखिल मानवजातीच्या जीवनात आहे. आणि म्हणून आपण संस्कृतीला मानणारे आहोत आणि आपण संत परंपरेला मानणारे आहोत. म्हणून आपण पिंडदान करून त्यांचं पिंड तर्पण करण्याने कृतज्ञता व्यक्त करत असतो. काही लोक शंका घेतात, हिथं पिंड दाखवल्यावर वर मिळेल का, अलग लक्षात. ती शंका घेणाऱ्याचं शंकाच घेत असतात. एक जण म्हणला आम्हाला ह्या आमच्या बुद्धीला पटतच नाही. मी म्हणला एवढं चांगल्या गोष्टीत तुझ्या बुद्धीला पटत नाही, इतकं तुझ्या बुद्धीचं वाटुळं कोणी केलं ह्याचा अगोदर शोध घे. खरं तुझ्या बुद्धीचं कोणीतरी वाटुळे केले म्हणून तुला पटत नाही ना, अलग लक्षात. हां, साधी गोष्ट आहे. आत्ता जर तुमच्या मोबाईलवरचं जर हे संपलं, काय संपलं, बॅलेन्स संपलं, तर तुम्ही पोराला इथून सांगता अरे मी रस्त्यात आहे आणि बॅलेन्स संपलं आहे लवकर टाक. मग ते तिथं बॅलेन्स टाकलं, हिथं पोचतं ना, मग तिथं टाकले बॅलेन्स जर हिथं मिळतं, हिथं दाखवलं नैवेद्यसुद्धा तिथं मिळतं, अलग लक्षात. विठाला विठा माणसं त्यांना दाखवलं बघा आमचं कसं, आमची लेकरं मशी राहते, त्यांची लेकरं काय, असं जागा होते. आणि मग सकाळी ती 8 वाजेपर्यंत झोपल्यानंतर सासू म्हणते शांती शांती म्हणते, तुला इतके झोपाय का आहे का तुला, हां काय कुंभकर्णाचं वार फिरले का तुझ्या अंगावर. ती उठली आणि तिने सांगितलं म्हातारडे आता बोलायचं नाही, असल्या म्हाताऱ्या टाचा खाली रगडीत असते. हां काय असल्या म्हाताऱ्या टाचा खाली रगडीत असते. हां ती म्हणली एवढी कस काय फ्रंट झाली, नवरा हा लाला हाता मग कशी सासूची भय चिंता, सासूची कशी भय चिंता. आहे का, नवरा हाताला आला की सासूला भयाची गरज नाही. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अरे सगळ्या जगाचा नियम सर्व सत्ताधीश दयापासून सकळ महिमंडळ झाले, तो हा पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी, आणि तो देव आमच्या हाताला आलेला हरिया
अमोल महाराजाचे आगमन झालेलं आहे. हरी आला हाता, हरी पुढे या, पुढे या. हरी आला हाता मग कैची भय चिंता. महाराज म्हणतात हरी हातात आला. आता कशाचं भय राहिले, कशाची चिंता राहिली. मला थोडी भीती आहे 11:30ला कीर्तन संपवायचं. आलं की लक्षात? हां, म्हणून थोडं आता सगळ्या सिद्धांतावर आपल्याला नाही प्रक्रिया मांडता येणार, पण थोडं दिग्दर्शन. भय कशाची, चिंता कशाची होती. संसारी माणसाची भीती वेगळी आणि प्रत्येकाचं भीतीचे स्थान वेगळे आहे. काया कृतांतात भयम, शरीराला काळ कधी येईल याची भीती आहे. वित्ते नृपाला भयम, पैशावाल्याला भीती असते, राजा काय कायदा करतो का, म्हणून हिकडची माणसं तिकडं पटापट पळाली. वित्ते नृपाला भयम का, जर आपल्या पाठीमागं येडी लागली तर लई येडेवणी होईल. त्याच्यापेक्षा वित्ते नृपाला भयम, प्रत्येकाचं भय आहे. हा, रुपे जरा भयम, सुंदर माणसाला भीती कशाची वाटते, म्हातारपणाची भीती वाटते. म्हातारपण आलं की मग नाकमुख गळू लागले, लाळाने शेमूळ श्वानापरी गती झाली, अवघे कीर्ती आढाड. एक स्वतंत्र श्लोकच आहे. कोणाला कशाची भीती, कोणाला कशाची भीती, झालं अशी भीती आहे. मग साधकाला कशाची भीती आहे. हां, तुम्हाला आम्हाला भीती रोज. आता पोराच्या बापाला भीती आहे की पोराचं लग्न कसं होईल. मला ते का गावाला गेलं, एक जण माणूस भेटला, येडवणीच करायला. म्हणलं का, म्हणले महाराज 3 वेळा त्याच्याकडे गेलो मी, पण ती पोरगी देतच नाही म्हणलं. म्हणजे डोक्यात फिट बसले, ते फिटच फिट बसले. म्हणजे कोणाला कशाची, कोणाला कशाची चिंता आहे. महाराज म्हणतात साधकाला कशाची चिंता आहे. नुसती प्रमाण म्हणून आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावेन निश्चयशी. काही मी उद्धार पावेन किंवा काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगावनी वडील निमिषमानी. ही चिंता आहे एक. आणि भीती कशाची आहे, काळाची भीती आहे. काळाची उडी पडेल वा जेव्हा सोडवेना तेव्हा मायबाप. आत्ता कुणी आपल्याला नाही ही भीती होती. एकदमच नवरा हातात आला, सासूला मानिला, दिराला मानिला, भाऊकीला मानिला. काय तुम्ही बोलायला कुठं, लई दिवस बोगलाय आम्ही. म्हशीच्या धारा आम्हीच काढल्या, शेण मॅच काढल्या, आणि थोरल्या बाई नोकरी घ्यायच्या. छान आहे का. आता हे बघ थोरली बाई, तुला आतापर्यंत आखा म्हणत होते, पण आमच्या लेकराबाला शेण काढायला तुझ्या नवऱ्याने इकडे मजा केली. हा, असल्या जावा टाचा खाली दगडी जायची, असली सासू टाचा का लक्षात. तसं त्यांनी सांगितलं, अरे काळ काय करतोस तू. त्याला काळाची भीती. तुकोबाराला काळ नेण्यासाठी आला. म्हणजे भगवान परमात्मा आले. विमान देवाचं वर असतं, पण काय महाराज, आपली पगार झाली आणि बिल आलं की उधारीवाले चिटकून असतात. मग आमचं कसं, मग आमचं कसं, एवढे पैसे गेले की पुन्हा काय खरं नाही. तसं सगळे आले यमतीत उभा राहायला. यमानं विचार केला, तुकाराम महाराज सदे दे कुंटाला कसेच जातील बघू, कारण पंचमहाभूताचा देह आहे तो आम्हाला दिला पाहिजे. तर तुकाराम महाराजाला सदे वैकुंठाला कसं जाता येईल, यमतीत उभा राहायला. पण भगवान परमात्मा विमानात बसले होते, त्याच्यामुळे तुकाराम महाराज भिनच गेलेत ना काळाला. हां, काळामध्ये खाली वाघ वाघ म्हणतोय, खाली खाली वाघ. यम म्हणला आपल्या आज कुणीच म्हणत नाही, देवाकडे बघितलं. बरोबर ते तुकाराम महाराज म्हणते बरोबर, खाली वाघ. खाली वाकलं ती, कारण देवाचं विमान हे जमिनीपेक्षा वर असतं ना. एक पायरी असली पाहिजे. यमाच्याच पाठीवर पाय दिला कुणी, तुकाराम महाराजांनी. आता प्रमाण म्हणा वेळ नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आणि महाराज वर चालले का, हरी आला हाता. काळाची भीती आहे का उद्धाराची चिंता आहे. उद्धाराशी संदेह नाही. उद्धार होण्यासाठी हरीच्या भक्ताला संदेहच नाही, शंका नाही. आणि त्याचं कारण काय झालं, त्याचे फलश्रुती काय आहे. महाराज म्हणतात त्याची सरली एरझार, त्याचं जन्म मरण संपलं. कोणाचं, कारण किती वेळा जन्माव्यावी, किती व्हावे फजित, मग किती 184 योनी खाणे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला. आता जन्म मरण उरलेलं नाही, त्याची सरली एरझार. थोडं कधी बघा, लई प्रक्रिया मांडली की लोकांना कळत नाही. काय की नवीन शिकलेल्या माणसाला काय वाटतं की हे सगळं मांडावं, हे खरे हो. तुमच्या समोर असणारी माणसं तेवढ्या उंचीची नसते, त्याच्यामुळे ती जमत नाही त्या प्रक्रिया मांडून. मग ती साधेत. मी कशासाठी विचार काढला की साधू संतांचं वाङ्मय का लोकप्रिय आहे.
कधी कपिल कनाद गौतम पतंजली यांची दिंडी कधी निघाली का? पण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम का? वक्त्याला सिद्धांत कळावा, पण कळलेला सिद्धांत लोकभाषेत मांडता यावा. हेच संत वाङ्मयाची खैसियत आहे महाराज. आणि म्हणून संत वाङ्मय लाखो लोकांच्या जिभेवर नांदत आहे, नाचत आहे महाराज. महाराजांनी हा शब्द कसा नाही तर पुनरुपी जननम पुनरुपी मननम पुनरुपी जननी जनरेशन हे संसार हे मांडता आलं का नसतं. महाराजांनी साधा शब्द वापरला, येरझार. येरझार कशाला म्हणायचं बरं का? ज्यावेळेला एखाद्यावरती चोरी करणारे लोक असतात ना, हां, त्यांचं पोरग जर नाही पळायला लागलं तर ते म्हणते महाराज इतकं जपून बोललं पाहिजे, नाही तर आपला शब्द एखादा कसला वाचक गेला ना मग त्याचंही करावं लागतं. म्हणून नेहमी करता बोलल्यावर विचार करतात ते लोक अडचणीत येतात, आणि बोलताना विचार करून बोलतात ते लोक अडचणीत येतात. हां, चोरी करणारे लोक ते म्हणजे अरे पळ की, त्याला पळणच गेलं म्हणलं तू येरझाऱ्याच्या पोटाला बरा गेला नाहीस रे. आता बस मला जे सांगायचे तुम्हाला कळालं बरोबर. येरझाऱ्याचे म्हणजे शेतकरी हा येरझार आहे बघा. हिकडलं तास तिकडं नेलं की तिकून हिकडं, हिकून तिकडं नाही की तिकून तिकडं तिकून यायचं. पाळीचं हिकून तिकडं तिकडून, पेरणीचं हिकून तिकडं तिकडून, राशनीचं हिकून तिकडं तिकडं, काढताना हिकून तिकडं पटा काढायचं तिकून इकडे. म्हणजे कसलं काम आहे आपलं? येरझारा. म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे येरझार. तसं पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. आता त्याची सरली येरझार, त्याची येरझार संपली आणि त्याचा धंदा फायद्यात आला. व्यापार शब्द वापरलाय. हां, काय व्यापाराचं ध्येय काय असतं? फायदा, भांडवल, व्यवहार आणि फायदा. भांडवल काय आहे? मनुष्य जन्म मिळाला, आयुष्याच्या या साधने हे भांडवल आहे. आणि फल काय आहे? सच्चिदानंद पदवी घेणे, हे की नाही, हे परमात्मा प्राप्ती त्याचं फल आहे. आणि ज्याला एकदा परमार्थ प्राप्ती झाली की तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला, त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. याच्यासाठी काय केलं? ज्याने हे कुणाचं घडलं तर साठविला हरी, साठविला हरी ही हृदय मंदिरी. उरलेल्या वेळात हृदयात हरी साठवणे. आणि दादा तर थोडंसं चिंतन करून आपल्या नेमाच्या वेळेत 11:30ला कीर्तन सेवा पूर्ण होईल. एकदा विठोबा रुक्माई भजन करा. विठोबा थोडे नियोजन लक्षात घ्या. पण 11ला आपलं आता किती वाजले बरोबर? 11:10 झाले. अजून 10 मिनिटानं इथं बोधले परिवारातील मंडळी येऊन उभा राहते. आणि त्यावेळेस आम्ही जातो, तुम्ही कृपा सदैव अभंग म्हणून फुलं टाकली जातील. आणि आपण सगळ्यांनीच मात्र उठून जागेवरून फुलं नाही टाकायची. हे झालं की सगळे नैवेद्य दाखवायला पुढे जातील. बरोबर आहे? ज्यांना नैवेद्य दाखवायला जायचे ते पुढे जातील. पण राहिलेल्या मंडळीच्या रूपानं मग सगळी शेवटची चालू होईल. ते लोक ती येईपर्यंत वेळ असतो त्याला, सगळ्याची चालू होईल. त्याच्यामुळे काही कोणी काळजी करू नका. आणि नंतर नैवेद्य दाखवून आल्यानंतर मग नियमाप्रमाणे पितराचं पूजन अगोदर असतं. ज्या त्याच्या ठिकाणी ज्याचा त्याचा मान असतो. आणि नंतर मग इकडं पंगत बसेल.
याचं नियोजन होईल, याची दक्षता घ्यावी. विठाला विठाला. फुलं वाटणारी तोपर्यंत फुलं वाटली तरी चालतील, पण प्रत्येकाने मात्र जागेऊन फुलं नाही टाकायची. बघा, आपण पूज्य दादाला फुल वाहतोय, आपण फुल टाकलं की दुसऱ्याच्या अंगावर जातं आणि ते पायाखाली तुडवतं. ज्या वेळेला हे नैवेद्य दाखवायला मंडळी जातील त्यावेळेला पुरुष मंडळींनी लाईनीने यायचं आणि हे आपल्या हातातलं पुष्प त्यांच्या प्रतिमेवर समर्पित करायचं आणि आपल्या जागेवर जाऊन बसायचं. तोपर्यंत चाल राहील. त्यांचं झालं की महिला मंडळी येतील आणि तोपर्यंत तर चाल म्हणायला भरपूर आपला अवकाश राहील. तोपर्यंत ते नैवेद्य दाखवून येतील. विठाला विठाला. साठविला हरी जेही हृदय मंदिरी, त्याची सरली रझार झाला सफल व्यापार. हरी हृदयात साठवायचं आहे, बरोबर. हरी हृदयात साठवायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तसा हरी हा हृदयातच आहे. सर्वशचाहम हृदिशन्यविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानं वेदेचे सर्वे रमेव वेद्यो वेदांत वेद वेदेहचाहम. एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका हे ऐशी, जी बुद्धीस पुरेवरणीशी ते वस्तुगामी. परमात्मा अंतर्यामीच आहे ना, तो परमात्मा अंतर्यामी आहे म्हणून आपण चालतोय. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरिवी. एक शास्त्रात संवाद आलेला आहे, कुडीचा आणि आत्म्याचा. आत्मा जीवात्मा निघून जाताना कुडी बोलते, असं का करता तुम्ही मला सोडून चालला, असं का करता? मी तुमच्यासाठी लहानपणापासून किती कष्ट सोसले, आता तुम्ही आहेत म्हणून मला किंमत आहे. तुम्ही एकदा निघून गेलात की माणसं म्हणतात मुड आलं मुड. एखादं कुठून यायचं तर डेड बॉडी आली म्हणते. म्हणजे तुम्ही आहेत तोपर्यंत माझी पूजा आहे, तुम्ही आहेत तोपर्यंत तुमच्या जीवनाची जी उंची, त्या उंचीने लोक मला पाहतात. आता तुम्ही गेल्यावर माझं कसं व्हायचं? हे कुणाचा कुडीचा आणि जीवाचा काय आहे? हे संवाद आहे. मग तो परमात्मा आपल्या हृदयातच आहे. सूक्ष्मत्वात तो अतिसूक्ष्म आहे. मग त्या दिवशी प्रवचनात मी त्यांनी युक्ती प्रयुक्तीने आत्मदर्शन कसं आहे घडवलं. गीता म्हणजे तरी काय हो? गुणातीत पुरुष कसा आहे, अमका कसा आहे, तमकं कसं आहे, ज्ञानाची लक्षणं काय आहेत, अलग लक्षात 3 गुणाच्या पुढे गेलेला कसा आहे, आसुरी संपत्ती दैवी संपत्तीचं कसं आहे, हे सगळं बोलून 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 त्या जो वाणीचा विषय नाही तिथपर्यंत पोचवणे, एवढंच काम आहे. गुरुजींचं वाक्य नेहमीच असायचं, शब्दात बोलणं नाही, काय काय बोलण्यात देव नाही, ब्रह्म नाही, आणि ब्रह्मात बोलणं नाही. तिथं गेल्यावर काहीच बोलता येत नाही. आणि जे बोलतं ते आपण त्या उपाधीला धरून बोलत असतो ना. ईश्वर ईश्वर म्हटलं तरी हे काय, निर्गुण निराकार, निर्गुण साकार आणि सगुण साकार. निर्गुण निराकार ईश्वर आहे, निर्गुण नारायण निराकार मायेची उपाधी घेतलेला म्हणून हे काय, निर्गुण निराकार. निर्गुण साकार मायेची उपाधी म्हणून, सुगुण साकार रामकृष्णादी त्यांनी विग्रह धारण केला, ते त्याला धरून बोलतो. पण त्या आत्मस्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचं बोलणं नाही, अशी ती स्थिती आहे. पण ते आपल्या इतक्या जवळ आहे, अतिसूक्ष्मत्वात इतका जवळ आहे की ती जवळची गोष्ट दिसायला तयार होत नाही. आणि तो वृत्तीचा विषय नाही, मनाची नक्की नलगे आहे की नाही, काय किंवा इंद्रिया किरजोगे किर होईल, किंवा आत्मपरवानीचे नवी करोनिया ठाण देवी, जो इंद्रिया ते चोरून जीवी तयाशीची फावी. तो इंद्रियाचा विषय नाही, वाणीचा विषय नाही, वाचेचा विषय नाही, आणि असा तो आत आहे. मग त्याला हृदयात साठवायचं म्हणजे कसं साठवायचं? एक गुरुमाऊली संतांच्या कृपेने दादाचं जीवन सांगतो. आम्ही डिकसळ आलेले विठोजी महाराज, त्या विठोजी महाराजाला 2 मुलं, एक प्रल्हाद महाराज, आपलं एक शंकरोजी महाराज आणि प्रल्हाद महाराज. शंकरोजी महाराजाला मूलबाळ नव्हतं, प्रल्हाद महाराजाला 2 मुलं, एक निवृत्ती महाराज आणि श्रीधर महाराज. आता आणि निवृत्ती महाराजाला 4 मुलं, एक श्रीनिवास महाराज म्हणजे आमचे वडील,
2 नंबर सद्गुरू रामचंद्र भोसले महाराज, 3 नंबर विष्णू महाराज आणि 4 नंबर विश्वनाथ महाराज. आणि 2 मुली, एक शकुंतलाबाई मांडवेला दिल्या, त्या आबाची सेवाच करायची, आणि दुसऱ्या सुभद्राबाई, अशी त्यांची मुलं. आणि श्रीधर महाराजांना एकच मुलगा म्हणजे पंढरीनाथ महाराज. पंढरीनाथ महाराजाला 4 मुलं. मी तुम्हाला का सांगावं लागलं, तुम्हाला ही वंशावळ कशी लावायची हे लक्षात यावी. आता लोक वंशावळ कशी लावायची जुळवायची ही करतात लक्षात. हां, आणि मग पंढरीनाथ महाराज, आपल्या श्रीधर महाराजाला एकच मुलगा पंढरीनाथ महाराज. पंढरीनाथ महाराजाला 4 मुलं, चंद्रकांत महाराज, विलास महाराज, भरत महाराज, पोपट महाराज आणि एक मुलगी आशाबाई, त्या रायगावला दिलेल्या. आता दुसरी गोष्ट आहे, शंकरजी महाराजा मूल बाळ नसल्यामुळे आमचे वडील श्रीनिवास महाराजांना दत्तक घेतलं. आणि विष्णू महाराजाला 2 मुलं, एक पांडुरंग महाराज उर्फ शहाजी महाराजांसमोर बसलेले बाळासाहेब महाराज, ते दासखेडला राहतात ते, बरोबर. विश्वनाथ महाराजाला मूलबाळ नव्हतं, आबा ब्रह्मचारी होते. आता श्रीनिवास महाराजाला 6 मुलं आणि 1 मुलगी. मोठ्याचं नाव सर्वोत्तम महाराज, दुसरे नंबर वसंत महाराज, तिसरे पुंडलिक महाराज, चौथे बाळासाहेब महाराज, 5वे गणपत महाराज, 6वा मी, आणि आमची बहीण 7वी विनूबाई. हा परिवार आहे. पुंडलिक महाराजाला आता सगळ्याचं सांगितलं वेळ जाईल, म्हणजे ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांच्याबद्दल सांगितलं. पुंडलिक महाराजांची सासरवाडी भुईसमुद्रगा, त्यांच्या मंडळीचं नाव मंगलबाई, त्यांचे भाऊ इथं बसलेत, लालासाहेब आहेत, बाबूदादा आहेत, ही सगळी मंडळी तिथली आहेत. आणि पुंडलिक दादाला एक मुलगा ज्ञानेश्वर माऊली, 2 मुली, एक सविता, त्यांच्या मालकाचं नाव सविता सुभाष देशमुख, हे बाबळगाव, ते मुळी इटचे देशमुख आहेत, आंबेजोगाईला नोकरी करतात. आणि दुसरी मुलगी दिली कविता बापूसाहेब साठे, बापूसाहेब स्वर्गवासी झाले, अलग लक्षात. आणि असा परिवार आहे. पण या परिवाराचा आपण जर विचार केला तर आमचे वडील, आम्ही लहान असताना नेहमी म्हणायचे की पुंडलिकसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यायचा असेल तर मला साथ. आमचे वडील म्हणायचे मला 7 जन्म घ्यावा लागतील. विठ्ठल हे वाक्य बऱ्याच लोकांना माहित नसेल. जन्मदात्या बापाने आपल्या मुलाबद्दल अशी प्रतिक्रिया द्यावी, मला वाटतं याच्यातच दादाचा जन्म किती असंग होता, किती निर्मळ होता, आणि लोभादी वृत्तीपासून किती मन प्रवृत्त म्हणजे परावृत्त झालेलं होतं. जसं निवृत्तीनाथाबद्दल ज्ञानोबा आहे अमृतानुभवामध्ये म्हणतात, निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरं, निवृत्तीची राणी व निवृत्ती जया, ते कधी प्रवृत्तीत आलेच नाही. इतका स्वच्छ निर्मळ. आणि आमच्या वडिलांनी मुलाबद्दल ही प्रतिक्रिया व्यक्त केली, म्हणजे मुलाच्या प्रेमासाठी नाही. महाराज आमचे वडील आणि आबा हे कित्येक वर्षाच्या चातुर्मासात धारवडकर शास्त्री, परभणीकर गुरुजी खूप गुरुवारी आबाचा रिस्पेक्ट करायचे. ते बाबूराव गुरुजी वडगावकर नेहमी सांगत असतात की परभणीकर गुरुजी आबांना किती रिस्पेक्टिव्ह असायचे. आणि ब्रह्मसूत्र, चित्सुकी, अद्वैत सिद्धी हे सगळे ग्रंथ तयार. आणि आमचे वडील इथं दररोज ज्ञानेश्वरी सांगायचे, वृत्ती प्रभाकर सांगायचे. आमच्या वडिलांनी म्हणजे श्रीनिवास महाराजांनी या गावात ज्ञानेश्वरी गाथा तर सांगितला महाराज, परंतु वृत्ती प्रभाकर सांगितला. आणि त्या वृत्ती प्रभाकर कुणाला जमला, अनेकाला जमला,
त्या इथल्या गावातले एक मुस्लिम आहेत, काय नाव त्यांचं आता? आणि दुसरे एक जण होते इस्माईल साहेब, बरोबर आहे. एका मुस्लिम माणसाने म्हणजे वृत्ती प्रभाकराचा पाठ संपल्यानंतर या तंतोतंत अनुवाद करावा. आता वृत्ती प्रभाकराच्या पंक्ती लावणं किती कठीण आहे. हे नैयायिकाची भाषा आहे महाराज. हे भल्या भल्याची बुद्धीची घमेंड जिरविते. आणि तितकं उंचीचे गुरुवारी आबा आमच्या वडिलांचं जीवन होतं. आणि त्या नजरेतून त्यांनी म्हणावं पुंडलिकसारखा मुलगा मला 7 जन्म मिळाला. इतकं त्यांचं निर्मळ जीवन होतं. ते किती शांत होते. पुढे पुढे शिकून त्यांना नोकरी लागली. त्यांची आई लहानपणीच वारल्या. लहान असताना आमची आई आणि त्यांच्या आई ही आत्या मामाचे लेकर होते. आणि त्यांच्या आईला आजार झाला त्यावेळेला आमच्या आईच्या वडिलाला जवळ घेतलं. त्यांनी सांगितलं मामा माझी लेकरं आणि गजराबाई खूप निर्मळ स्वभावाची आहे. एवढी मुलगी ह्यांना द्या माझ्या लेकराचं सांभाळवेल. म्हणून मातोश्री आबाईने आम्हा सगळ्या 6 भावंडाला जे प्रेम दिलं त्याच्यात तुसभर कुठेही कमी जास्त कधी वाटत नाही. आमच्या सगळ्या नातवंडाला आम्ही कुणी वेगळे असं कधीच वाटत नाही. त्यांच्या वागण्यातली शिकवण होती. आणि असं दादांचं हे निर्मळ जीवन. पुढे योगायोगाने आमच्या चुलतीच्या आग्रहामुळे आम्हाला सगळ्याला वाटायचं की आबाच्या गादीचा वारसा पुंडलिक महाराज सांभाळतील. कीर्तन करायचे, प्रवचन करायचे, चातुर्मास करायचे, खूप असायचे. परंतु आमच्या चुलतीच्या आग्रहामुळे त्यांना लग्न करावं लागलं. पण लग्न जरी केलं, मुलं बाळं जरी झाले, त्या प्रपंचात ते कधीच रमले नाहीत. कधीच रमले नाहीत महाराज. या त्यांच्या वृत्तीच्या बाबतीमध्ये जसं भामती निबंधकारांनी, हे भामती कुणाचं नाव आहे महाराज? वाचस्पती मिश्रांच्या पत्नीचं नाव आहे. कारण हा ग्रंथ लिहित असताना पत्नीची जी भूमिका होती त्याची कृतज्ञता म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं भामती. बरोबर आहे? हे नाव दिलं. तसं दादाच्या प्रपंचामध्ये जे चढउतार होते, जे आर्थिक कधी चणचण भासायची, कधी काही भासायचं, त्याच्यात वहिनीने जे महाराज हा प्रपंच सांभाळला ती बाहुली आज नाही. परंतु हे आपल्याला मान्य करावं लागेल. जसं जगद्गुरु तुकोबाराय भजनात तल्लीन असायचे, पण जिजामातेनं चढउतार सहन केला, तसं पुंडलिक दादांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नी मंगलबाई यांनी हे सगळे चढउतार पाहिलेले, सहन केलेले आहेत. आणि महाराज तुम्ही म्हणलात हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही त्यांच्या प्रपंचात कुठं कुठं लक्ष घातलं हे म्हणजे फार काही आम्ही काही केले असं नाही महाराज. हे आमचं कर्तव्य आहे. कारण आमच्या आई वडिलाची जी शिकवण आहे आणि दादांच्या जन्मदात्या आईने ज्या अपेक्षेने मामाला सांगितलं हे मुलगी इथे द्या, आणि त्या आमच्या आईने जी भूमिका बजावली ते संस्कार आमच्यावर आहेत. आणि त्याच्यामुळे हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून दादा जरी संसारात असले तरी दादानी कधी बघितलं नाही, बायकोला विचारलं नाही की काय पिकलंय काय खर्चिलंय, कधीच नाही. जे असल ते आणलेलं वाढून दिलं की ते पोटभर जेवावं आणि अभंगाचं चिंतन करावं. शेवटपर्यंत चिंतने तद्वृत्तता आहे की नाही. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतराळी आसी पावला
माणसांनी नंतर येऊन फुलं टाका, जागेवर कुणी टाकू नका. पुंडली कवरदार विठ्ठल पंढरीनाथ पाऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु रामचंद्र भोसले महाराज की जय. दादांची असणारी जावाई कंपनी या. तुका म्हणे हरे, तुका म्हणे हरे, म्हणे हरे, तुका म्हणे हरे, तुका म्हणे हरे, तुका म्हणे हरे, काही बोलणे ते बरे, फक्त पुरुष आणि पुरुष. काही बोलणे ती बुरे, त्यांची धरणी धार, त्यांची धरणी काय उरणे जीवरे, काय उरण जीवरे. झालेले बाजूला जाती धरली धार, जाती धरली धार, सफल व्यापार, 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 सफळ
पड